आणि मला सांगा 12 वर्ष झालं आपल्या इथं यांचं सरकार आहे, कोणता एक तरी प्रश्न या लोकांनी सोडवलाय का? आज उलट पक्ष तुमच्या आमच्या लातूरची बदनामी केली। मागच्या निवडणुकीच्या तोंडावर ठरवून मला सांगा राजस्थानच्या वाळवंटात जिथं पाणीच नाही तिथं सुद्धा कधी रेल्वेनं पाणी गेलं नाही आणि आमच्या लातूरला रेल्वेनं पाणी आणले। किती हरामी असतील हो। त्या रेल्वेनं पाणी आणण्याचं षडयंत्र त्यावेळेस मोरे म्हणून कृषी अधिकारी होते जिल्ह्याचे, त्यांनी काय केलते शहरातल्या आणि शहराच्या आजूबाजूच्या गावात आता त्यांनी 100 बोर तवा बी चालू होते, पाणी होतं का नाही? इथं आपल्या मोतीनगर मध्ये बोर चालू होते, पाणी होतं। वाईल नगर मध्ये बोर चालू होते, पाणी होतं। बोधेनगरला बोर चालू होते, पाणी होतं। आजूबाजूच्या खेडेगावात प्रत्येक गावात हजारो बोर होते ज्याला पाणी होतं, विहीर होत्या ज्याला पाणी होतं। असं काही दुष्काळ पडला नव्हता। त्या मोरे कृषी अधिकाऱ्यानं प्रस्ताव दिलता कलेक्टर जी श्रीकांतकडे की 3000 रुपये ट्रिपनं, किती नीट ध्यानात घ्या बारकाईनं, तुमचं माय म्हणल्यानं किती खाल्ल्याने भाजपवाल्यानं कळतंय। 3000 रुपये ट्रिपनं 10 किलोमीटरच्या मधल्या लोकांचं टँकरनं पाणी आणायचं आणि त्याला गल्ली वाटून द्यायचं। समजा कनेरीतल्या 20 शेतकऱ्याला दिल्या, त्याला प्रत्येकाला एकाला पटेल, दोघाला पटेल, नगर मध्ये 4 बोळे एकाला, 4 बोळे एकाला, त्याने दिवसभर आणायचं आणि तिथं पाणी द्यायचं। किती रुपये? 3000। टँकर किती 1000 लिटरचं राहतं, ट्रॅक्टरचं 6000 लिटरचं, म्हणजे 1 लिटर कितला पडलं? 50 पैशाला। आणि रेल्वेने जी पाणी आणले ती 1 लिटर पडले 6 रुपयाला। आणि रेल्वेचं पाणी कुणाच्या घरी आलं तर हात वर करून सांगा बर, कुठे गेलत? 50 करोड रुपयाचा भ्रष्टाचार केले, लातूरची बदनामी केले। त्यावेळेस मी सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सासरवाडी तिथे गेलो होतो, त्यांच्या सासूबाई भेटल्या। त्या म्हणल्या अरे तुम्ही लोक कसं जगताय, रेल्वेनं बाई पाणी येतं तुमच्याकडं, म्हणजे आहे का? कुठवर बदनामी केली, कित्येक सुईरिकी मोडल्या हो त्यावेळेस। लातूरला पाणीच नाही, पोरगी कशाला देऊ बाबा? लोकाला वाटलं की एवढं पाणी नाही रेल्वेनं आणावं लागतंय, लातूर मध्ये लोक आंघोळ तर करत असतील का नाही? एवढ्यापर्यंत आपल्या लातूरची बदनामी ह्या लोकांनी तेवढ्या 2 महिन्यात केली। पैसे खाल्ले ती वेगळे, कारण जी श्रीकांत साहेबांशी मी बोललो होतो की साहेब ते मोरे साहेबांनी दिलेला प्रस्ताव बघा, त्यांनी म्हणले ह्याच्यात काम मिळालं, पालकमंत्री संभाजीराव आहेत, 50 पैसे लिटरनं लोक घेऊन जातील शेतकरी, त्यांना काहीच परवडणार गेले म्हणून रेल्वे आणायच्या म्हणल्यात। मग अशा लुटारू माणसाच्या हातात लातूर द्यायचंय का? हे लातूर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं तळातल्या कोणासारखं त्यांनी आपल्याला जपलेलं आहे। प्रत्येक गोष्ट लातूरला